गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य संघात, शुक्रवारी झाली, काल संध्याकाळी इथंच झाली, काल सकाळी पण इथंच हाऊसफुल, आजचा पण हाऊसफुल, तुमचं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितले तर 50% हा लोक कलेक्ट. आज वाढला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्तितुरा सादर नाही करू शकत, पण बिघडवू तर नाही शकत. बुवानी पण अप्रतिम बारीक केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फाटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले की त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिने त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असावा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन घ्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला माफ मानणार आहे. तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टाला अंत. तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टाचा अंत. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाप ज्याने पाहिला देव त्याने. जाणीला बाप ज्याने पाहिला देव त्याने. नागर जोडून हे कुळ फोडून करार भुईशी गेला. कोरडाऊर करून घोर जलम त्याचा गेला. सुका हवैशात ओला पोषक, आखाडी घामाचा ठोंबा. त्या घामावर उभी जिवंत हिरव्या भाताची लोंब. कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंत. कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंत. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाबा ज्याने पाहिला देव त्याने. तो आपला बाप, आपला बाप सगळ्यात श्रीमंत या जगात, आदानीपेक्षा श्रीमंत आमच्यासाठी. अरे टायराच्या वाहना घालून ज्यानं आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण हॉलमध्ये बसलो, 280 तिकीट काढलेलं आहे. आणि तो तिकडे दररोज फोन करून म्हणतोय, बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यात तर सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे. आणि स्वतःला जपायचं, तुम्ही स्वतःला जपायचं, कुणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला करा सुरुवात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता एक शारदा माता, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन दिलं, त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू फुले आणि आंबेडकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळू मामा, माझी आई नवलाई, आई विठलाई, आई मुंबादेवी, नटेश्वर, रंगदेवता, धनीदेव रंगर, सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, दिग्विजय गेरे कीबोर्डला आहे, सुरज मालपेकर बेंजूला आहे, आणि विशाल करंबळे आमचे ऑक्टोपॅडला माझ्या गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे. आणि साऊंडला सालाबादप्रमाणे परंपरेने राजवादा पड्याळ, लव यू. आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळी गावाची जय बजरंगबली नाच मंडळ,
संघाचे कोलवाडी यांच्यासमोर तुमच्या चरणाची धूळ मस्तक लावून कार्यक्रमाला सुरुवात करतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पालता होणार आहे, पण घ्या सांभाळून. त्याच्यातनं आपण कुपट घेऊया, टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स त्यांनी थप्पात मारलेला आहे हाऊसफुलचा. त्याने रजिस्ट्रेशनच करून ठेवलंय, कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबरचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावल साहेब आणि अनिल गराटे माऊली आणि बाकीचे सगळे वांडर्स यांना आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कडेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत. रुपेश गोरे माऊली, हा एक माणूस असा आहे ना, आमचा ना त्यांचा मला काही कळतच नाही. वरेनू आलाव खडत ना, थँक्यू सो मच. शशिकांत माडवे, शाहीर सुशांत गराटे, आमचा तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत, तेवढ्यातले जयेश आमटे आहेत, सागर पंचाळ आहेत, राजेश शिवे आमचे बंधू आहेत, निखिल गुरव आहेत, मला दिग्या भोवड आहे, शाहीर संतोष कोलापटे, अनिल उजाळ, ग्रंथोपासक संदीपजी सावंत, शाहीर किरण गुरव, राधा बेलवणकर ताई, शाहीर अंकुश गुरव यांची आमची कोचरीतून मंडळी आलेली आहे, शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे, नामवंत मंडळी आले. सर्वांना मानाचा मुद्रा. आणि आता राहिलं आमचं सप्तस्वरांचं राजेश निकम माऊली. मला काय 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 बोललं, विकासची लांबोरे मध्ये बोललं, एवढं कधी बसलं, पण ठीक आहे, गॉड आहे, गॉड आहे. घरात तसं काय कोणी विचारत नाही मला, हेच कोण ना कोण विचारतं, आपलं बरं वाटतं म्हणून आपलं बऱ्या घ्यायचे. मोठे मोठा गार केला म्हणतात, गंमत म्हणजे लांब काय आमचं राजेश बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला? जास्त किंमत मध्ये किती लागली? 1.25 रुपये की 1.5 रुपये? जास्त म्हणतात, जास्त किंमत मध्ये. गावात आले ना, वडापाव खाऊन आले. मानाचा मुजरा आमच्या विजय बुवांना मानाचा मुजरा. सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो, वेगळा काय येतो? अरे लाल लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठे मोठे घाल गेले हिम्मत मध्ये हा एक राग येतो. आणि तू नक्की तो तारो फोटो पंचाल से, तू नक्की तो तारो फोटो पंचाल से, तूने फोटो न दी तो फोटो कॉपी पंचाल से. हा एक राग येतो. अरे किती राग देऊ, सामने आ जाओ, किती राग येतो बघा. याला वाढ वडील आपला लंगोटी लांब त्यानं पैरेपान केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साकी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कलगी तुरा ह्या काय आमचा? अरे शक्ती तुला ह्या. मग बुवानी एकदा यावा, मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. बुवानू आम्ही काय लते मंगेशकरचं काय भातचं आहेत काय? अरे जेवढा जमता तेवढा करायला ना माऊली. मग आता मला व्हायचं, मी कधी शिग्र कोणी स्वतःला म्हटलेलंच नाही कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे. तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारा तर बघित राहा. मला लिहिता येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो? व्हायचं येतं हो. काय मिलियन मध्ये गेली 10-15 मजाक मध्ये. सुरुवात करा हवी. किती उरलं? अरे तू संपलं रे, संपलं. त्या काय तर सद्गुरुर्मूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मन्त्रमूलं
सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलम् सद्गुरु कृपा चुकून गुराकडे गेलो होतो आणि चुकून असं काहीतरी केलं आणि बल्ला आला माझा स्वतःचा बल्ला एवढा चुकून झालेला आला बुवा आहे ना बरं उगत काय माझ्या कडे जाता बरं बुवांचा एक 1857 पासून एकच आला भाई बुवांचा तर नाही म्हणे बुवाने काय म्हणजे किती राग बुवाने मारला असेल उद्या तर आमचं राहुल देशपांडे या बाजूला बुवांना बसवा लागणार आहे स्तवन छान गालेला आहे मुंबादेवीवरती बुवाने एक नंबर गण पण भारी गालेला आहे आपलं स्तवन आज इथं एसीत बसलेलं आहे उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार इन शर्ट करून एसी मध्ये बसणार कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनॅशनल जोडून मीटिंग वर्क फ्रॉम होम कोणाचा असेल मार्केटिंग मॅनेजर असेल कोणी इंजिनियर असेल वकील असेल गावासनं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केली गुढीला गावात गेला राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजस गावाला गेला परंपरा जपणारा दुवा असलेली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखील ती गावची पांढर तिच्या चरणाची धूळ मस्तक होतो तुम्ही प्रत्येकानं आपले गावदेवीचं गावदेवाचं स्मरण करायचं आहे मी स्तवन करतोय देव काळी चार गावदेवाशी माझं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावी मंदिर निरंजन गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं अरे गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावदेवाशी माझं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावदेवाशी माझं
सुखाचा उजेड येतो इथं. बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हरदासवलीचा अखंड बाबुरावले घराण्याचा बोल पूर शंकर नारायण गुरव पवन विष गंगराम प्रभाकर गणपती बाप्पा. धन्यवाद. प्रियांशी चंदन मांडवकर राजापूर शाहीर विकास नंबर यांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. वेदांत नात्रेसाठी आमच्या पुण्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजे घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ता श्री काशीराम बुवा लाखण अरे वा लाखण बुवा आले व लाखण परिवार हे कार्यक्रमाला हजर आहेत. शाहीर मानाचा मोजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. गाव माहू तांबेडकरवाडी तालुका मंडणगड यांच्याकडून आमच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सूरज संदीप रहाटे यांच्याकडून बुवांसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि कुणाच्या त्या भराड्याने कळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो. मग आपण म्हणायचं थांब त्याचं उन्हात घर बांधूया. आपल्याला लय भारी वाटायला आणि नंतर कळलं बसव सगळ्यांना हे घ्यायचं काय तुऱ्याचा सजला सर झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण अरे झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण साज संगीत बाज रंगीत आलं भरून मन अरे माझा तुऱ्याचा सजलाय यात नाचती अष्टगड माझा तुऱ्याचा सजलाय यात नाचती अष्टगड माझा तुऱ्याचा सजलाय पावसाची म्हणजे पावसासाठी विनवणी केली आहे. चांगला विषय पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा. आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल. तुम्ही असं मध्ये मध्ये येत जावा सांगतो मित्र. तर बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे. बुवा वारा ऑलरेडी आहे. आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही श्वासच घेतो ना. बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव. आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो. बुवा मरून दे मी काय बोलत नाही तेव्हा पैसे नाही काय एकच ध्यान आमच्या झिमान फॅन आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत नाही. बाबल्या बाई यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बरं झिमान बुवा ना की मलाच ना तर बुवा म्हणतात गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव. पाऊस पाठव वारा ऑलरेडी आहे. जास्त नको घरावरची कौलं बिलं जायची बाकी काय नाही. तर बुवा ही चूक नाही. चुकलं तर आय माय सॉरी बाबा.
उगत ना आता माझं झालंय मारहाण बोललं तर एखादा राग येतो. एक तर आमच्या आयोजकांनी दिला टाइम कमी. गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे असला जागा आठवतं, मला हाच राग येतो. तर माझा गण गोवा बघा गण छान आहे. आदिमाया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, हा भेद व काय विषय आणलाय बघा. माझं एक गाणं आहे. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन. घरात आली पोरगी जन्माला आली, नाल्या दिवसाची बाई झाली, 7व्या महिन्यात वड भरणी केली, कुणी पेढा काढला, कुणी बर्फी काढली. डिलिव्हरी झाली, लक्षात आलं पोरगी झाली. फक्त दोघं खुश, आई आणि बाबा. बाकी होय काय, ओके ओके अभिनंदन असं करतात. पोरगी झाली, वर्षाची झाली, पायात पैंजण, खड्याचं केलं गोकुळ, घराचं झालं गोकुळ. पोरगी गेली शाळेत, बापसाचा काळीज वाघासारखा. पोरगी हळूहळू आली वयात, बापसाचा काळजात जर्रकन झाला. अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना. आणि मग ती पोरगी तिचं शिशू आंबट काढलं, त्या बापसानं काढलं आणि मग होतं लग्न. आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते. नुसती अशीच नाही, त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना. एवढी श्रीमंती वाडवडाला आमच्या पाठवून दिली ती. काळी 5 नाव आहे स्केल, यू नो मिस्टर डेरे, you know actually I am in skill but they have some problems not boy इंग्लिश बोला बघू जरा, इंग्लिश बोला बा माझ्यावर. मला हा राग येतो. मग आता बोला, मग हा राग करू नका. गावठी माणसाला तुम्ही राग कसला म्हणता हो या 25 बाऱ्या मी राग येतात म्हणू लागल्या माझ्या. शक्तिपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25. माझ्याकडे आयोजकांना काय बो जरा सारे गम करून दाखवा, यमन मारून दाखवा, तरच बारी फिक्स करतो. अहो कुणी काय नाही चाललं, तुम्ही फक्त या, मी आलो. नॉनसेन्स. इंग्लिश बोलू जरा, इंग्लिश. हे जर रात काढेल मी ह्याच्यात. आवे गिव्ह मी ब्लॅक आईज प्लीज. वाजवा लेख थोडं सुंदर. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलगीवात समयीची तू राधू पारतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलगीवात समयीची तू राधू पारतीचा, भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. समयीची तू राधू
एक मोकळा एक अंतरावा. त्याच्या पुढे अजून आहे. कलगी काकडी हिरवी गार तुराची बूड रुबाबदार झाली सेवा मानून गोड हेच भक्तीच या सार. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 कलगी वात समयीची तुरा धूप आरतीचा. कलगी वात समयीची तुरा धूप आरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ, तो ब्रह्माश्रेष्ठ, आत्माश्रेष्ठ. या ठिकाणी मी दोघांची म्हणजे या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय, आतला आत्माराम आपण ज्याला सोल म्हणतो, आणि ही बॉडी, ही शरीर, ही माया, ही शक्ती. आता जर आत्माराम सोडून गेला, तुरेवाला सोडून गेला, शक्तीला विचारतोय कोण? आणि ह्या आत्मारामच्या भोवती ही जर शक्ती, हे शरीर जर सोडून गेलं तर ते आत्म्याला विचारतोय कोण? म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे. त्याच्यानंतर बुवांची आली गवळण. बुवा म्हणतात बरोबर, हाय काळा पण म्हणतात दिलवाला. यू आर राईट, यू आर करेक्ट, यू आर करेक्ट. नाव यू आर नॉट नॉनसेन्स, नाव यू आर करेक्ट. बरोबर ओळखला तुम्ही. मी असाच आहे, जशी माझी आधी माया आहे तसा मी मागण्या जातो. तरच म्हणतो अरे लाल कलरची वांगडी. एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता? अरे लय गुणाचा आहे, पण तुझ्यावर माझं प्रेम आहे. पण बाजूवाली आहेत ना काय काय, माझी दुसरी आहेत जे सिनियर आहेत राधा, ती पण माझीच आहे. पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना, ती गडबड करते. बुवा एक साथ नमस्ते, मला सगळं समजते. बुवांचं घर बांधूया उन्हात. मला म्हणतात लांब काय राजेश बुवा खडा की जास्त किंमत मध्ये. अरे बैल काय आणलाय काय जास्त किमतीचा, काय गाय का आले जास्त किमतीची? या बाजार वाटतो बायकांचा बुवा. अगं ये मन काही 5, आय वॉन्ट ब्लॅक फाय. आला परखा खूप सरस, थँक्यू सो मच. हे बक्षीस नंतर एकत्र. तुझं नाव काय? एक नंबर कॉन्फिडन्स बघा. अगर ये मंदा बंद कर धंदा, बिन कामाचं उडायचं नाही. थाट करून मथुरेच्या बाजारीला चाललेले आहे. पण मी नमाना करा ना वया नको तुमच्या बाया. माझ्या जो आकाश भरतात आणि माझ्या नंतर घरात बसून लगेच मग कमेंट या शक्तीचं वाटोळ केलंय. 4 वर्षात 4 प्रश्न फोडले, 4 वर्षात 8 प्रश्न फोडले तर नाही कोण म्हणे. त्या बायकांचा बाजार बंद केला आपण म्हणत नाही. अरे हाऊसफुल कोर्ट काय माझ्यामुळे एकट्यामुळे, आमच्या बुवांमुळे पण आहे, ह्या पण म्हणत नाही. आज कलगीतुऱ्याकडे परत प्रेक्षकाला ह्या पण म्हणत नाही. नको नको मला काय बोलायचं ना, प्लीज प्लीज राजूभाई. ए पोऱ्यानो,
हे ऐका तरी हो. किती मिनिटं आहे माझ्याकडं सोपली हा किती मिनिटं आहे घड्याळ सगळी बंद करून ठेवा बोना सांगायचा नाही. बरं नमान सगळ्यांनी केला ना भाऊ आमचं घराटे बुवा पण आलंय त्याने पण केला नाही राजेश बुवानी पण केला नाही आता शपथ द्यावा शपथ आई शपथ करा. आमचं ऋषी बुवानी केलं आमचं झिमन बुवानी केलं आमच्या संजय जोशी बुवानी केला आमच्या सचिन धुमक बुवानी केला. प्रॉब्लेम से मेरे को आहे याला काय अर्थ आहे यार तुमच्यातच आहे मी यार मी हे पण सगळं बघतो ना यार गणित बघा ना माझे परमार्थाचे आहेत आत्मारामाचे गण आहेत मी अभ्यास करतो व्हायचा हे पण बघा ना यार एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं बोट ठेवून राहता. बुवा एक शांतनाम असते तिवरे मेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते 211 रुपये. प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धार्थ बारकोडे यांच्यासाठी 200 रुपये. यांना देऊ नका ते पैसे मला द्या. अभिजित चौगले 201 रुपये. बुवा नमन झालं पाहिजे मी काय नमन करणार नाही बुवा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शंभवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलिकितुऱ्याचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे. ह्या शनिवारी आहे आमच्या बुवां सोबतच आहे कृपया यावं सगळ्यांनी. आगय मंदा आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचं उडायचं नाही. अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. मूळ प्रकृती सांगे सत्व तत्वाचा वाद तत्वतत्वाचा वाद तत्वतत्वाचा वाद केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद करता काय त्याचा नाद. मिटून भांड जपून तोंड पुरी सुधारायचं ना. मिटून भांड जपून तोंड पुरी सुधारायचं ना. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. जरा पुढं करूया. बुवांची गवळण आहे. बुवा मी जे बोललो तुम्ही बोलत ना कमराच्या खालचा नाही कमराच्या वरचा नाही. आज तुम्ही बरोबर बोंबिवला राहिला बरोबर बोंबिवर आहोत तुम्ही. खूप छान गवळण मला फार आवडली पण माझ्याकडे ती लेखी नव्हती म्हणून मला ही बोलावं लागेल. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का? थँक्यू. आपले दोस्त सुंदर आहे ह्या असं टोपीत ठेवू नका लोक म्हणतात करणी करून नका. दुसरा मागा ठेवतो ना आपलं इन द टोपी पुडी पुडी नाही सॉरी नाही थँक्यू प्रेमासाठी थँक्यू. तर बुवा संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज यांनी सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी चोळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं. त्यांनी संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता अशी आख्यायिका आहे. बुवा उत्तर आहे उत्तर देतोय मी. गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही म्हणताय ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे. तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे आपण त्याला ग्रंथ म्हणू ते देखील उपलब्ध आहे. आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा. माझा प्रश्न तोच आहे की जो नांगरी बळीराजा आहे आपला शेतकरी आहे
तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी कोयती असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. एक शेवटचं पद घेतो एका अंतऱ्याचं, एका मुखड्याचं. पोरांनो एक लक्षात घ्या, थोडस बसा, 2 मिनिटात बारी संबोधन. आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय, पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू? घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं, प्रचंड वाढलं. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला, कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला, कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला, एकमेकावर फक्त चिडत, म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं, पोटात या घ्यायला लागलं, म्हातारीचं कालवा होते. रात्रीची कुठं बाम काय लावील, गरम पाणी काय शेकील, लगेच पोरीला फोन करेल, काय बापूस काय असंच करतो बाई, जरा बघ नाही डॉक्टराकडे ये ना. केअरिंग, काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंत आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये. प्रॉब्लेम काय माहिती आहे? इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची. हा जो विचार आला ना, हा इगो आला म्हणजे, आणि त्याच्यामुळे आलं. पण बायानो जेव्हा पाय दुखायचं सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरकडनं या घेतील, बीपीचं होईल काय नो बाई नो, तेव्हा समजेल येडावाकडा माझा होता, पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल. जसं वय जाईल ना, खांदा सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपाते. एक शेवटचं गाणं म्हणतोय. बुवा मला हा राग येतो, मला हा राग येतो. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरवाणी. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरवाणी. ढोलावरची काठी गाते माझ्या गाव देवाची गाणी. ही चाल आहे, माझीच चाल आहे. काय म्हणतोय? नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सत्य शेवटचा आधार. नका समजू ओझे भार, सत्य शेवटचा आधार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, सोन्याचा संसार. असे म्हणून माझी 45 मिनिटाची बारी संपवतोय. गोड मारून घ्या. आज जरा पळायचं होतं, कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 45 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू.